जय भीम जय महाराष्ट्र. 23 तारखेच्या रात्रीची घटना काय सांगते 10:30ची. 23 तारखेच्या रात्रीची 10:30ची विरार स्टेशन रेल्वे स्टेशनमधील घटना काय सांगते. एक किरकोळ गोष्ट गंभीर बाब घडून बसते. ते पण अशी तशी नाही. एका तरुण युवकाचा 22 वर्षीय खून होतो. कोणीतरी माथे फिरू म्हणजे माथे फिरूच म्हणावं लागेल. तरुण युवकच हडकट्टा हत्तीच्या गेंड्यासारखा केवळ दरवाजा लावण्यावरून एक संभाषण होतं आणि संभाषणावरून ट्रेनमध्ये लोक त्याला झापतात आणि झापल्यामुळे त्या वैतागून दरवाजावर उभा असणाऱ्या 22 वर्ष गोरा गोमटा तरुण युवकावर हल्ला करतो, वार करतो उघड. हे वार करण्यासाठी त्याच्याकडून शस्त्र आलं कुठून बॅगमध्ये. तर कुठेतरी शासन यंत्रणा याच्यामध्ये खूप कमी पडते असं मला वाटतं. कायदा सुव्यवस्था ही लोप पावलेली आहे. संविधान, घटना, लोकशाही जे महामानव युगपुरुष बाबासाहेब आंबेडकरांनी घडविली. देश सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम मातरम. आर्थिक सक्षम बाबासाहेबांनी केला, कायद्याच्या दृष्टीने सक्षम केला. आर्थिक सक्षम केला, कायद्याच्या कानूनच्या दृष्टीने लोकशाही दृष्टीने सक्षम केला. आज प्रगल्भ 77 वर्षाचा कालखंड पाहता आपला देश प्रगल्भ आहे. परकीय आक्रमण कोणी आपल्यावर आक्रमण करू शकत नाहीत. परंतु आज सत्तेच्या गणितामध्ये राजकारणाने पार देशाची आणि देशातील राज्यांची वाट लावलेली आहे. केवळ राज्यातील सत्ता आणि देशातील सत्ता समीकरणामध्ये हे सरकार गुंतलेलं आहे. राजकारण आणि सत्तापोटी आम्ही मतदानाची चोरी करतो, EVM हॅकिंग करतो, करोडो कंटेनर गावखेड्यामध्ये पैसे वाटप करतो. EVM कंपनीच्या सर्व्हर थ्रू EVMच्या निवडणूक निर्णय आम्ही बदलतो. पाहिलंय फरक असं कधी होत नाही. तर एखादा पक्ष सोडून गेलेले 40चे 40 आमदार ते पुन्हा निवडून येणं हे दुरापास्त आहे. मग ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जरी असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जरी असतील, 40चे 40 आमदार पुन्हा, भले त्यातले काही 1-2 जुने जाणते गळाले असतील, पण त्याच्याऐवजी नवीन आले. हे कसं काय गणित आहे. हे लोकशाही सांख्यिकी निवडणुकीच्या नुसार मतदार वोटर लिस्ट यामध्ये फेरफार या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि कुठल्याही जनतेचं बहुउद्देशीय मतदानाने ते निवडून आलेले सरकार नाही, जनमताने आलेले सरकार नाही. परंतु आम्ही जनमताने निवडून आलेलो आहोत असं भासवणं आणि सत्तेत आपल्या डोक्यावर बसणं हे किती बरं गंभीर बाब आहे. आणि सत्तेत आल्यानंतर म्हणतात जे संविधानाने घडवलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही. आणि निवडणूक पूर्व बोलायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे मायबाप, संविधान आमचं मायबाप, घटना आमची मायबाप, छत्रपती शिवाजी महाराज आमचे मायबाप, आदर्श पुरुष, असं सगळे विधान करत येतात. निवडणूक झाल्या, जे संविधानाने घडवलं ते आम्हाला मान्य नाही. छत्रपतींचा अपमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संसदेमध्ये, छत्रपतींचा अपमान. राज्याचे राज्यपाल कोश्यारी भगतसिंग, मुद्दामून भगतसिंग बोलत नाही, कोश्यारी बोलणार. भगतसिंग हा राष्ट्रीय क्रांती केलेला पुरुष आहे. त्यांनी क्रांती केली, घडवली, असेंब्लीवर बॉम्ब टाकला, अशी क्रांती आहे स्वातंत्र्यवीराची. त्याचं नाव आहे भगतसिंग राजगुरू सुखदेव. त्यामुळे भगतसिंगचं नाव हे कोश्यारीला लावणं मला पटत नाही. त्यामुळे या कोश्यारीने राज्यपाल खुर्चीची गरिमा फार धुळीस मिळवली. 15 कोटीची लाच अंबानीकडून घेणं आणि देशाचं आणि राज्याचं धारिष्ट
प्रतिमा मलिन करणं. आज राज्यामध्ये देशामध्ये पोलीस यंत्रणा कायदा कानून हा काही राहिलेलाच नाही. पोलीसच भक्षक आहेत, पोलीसच भ्रष्ट आहेत, पोलीसच भक्षक आहेत, पोलीसच भ्रष्ट आहेत. जर पोलीस रक्षक होते असते, जर पोलीस रक्षक असते तर आता जे काही घटना घडत आहेत गुन्हेगारीच्या त्या घडल्या नसत्याना. आमच्या लहानपणीची घटना सांगतो. जरासुद्धा खाकी पॅन्टवाला, खाकी शर्टवाला आणि दंडुकीवाला माणूस दिसला की अरे समजायचे पोलीस आले, आम्ही घाबरून पाहायचो, चड्डी ओली व्हायची. परंतु आज अशी कुठली भीती कोणाच्या तरी राहिलेली नाही. त्यांना माहिती आहे पोलीस असो की RTO ऑफिसर असो की RTO पोलीस असो, हे सगळे भ्रष्टाचार. कोपऱ्यात उभे राहून कॅमेऱ्यातून फोटो काढतात आणि परस्पर पैसे लाटतात, हे भ्रष्टाचार आहे ना. हे आपण उघड उघड पाहतोय. जर शासन यंत्रणा कडक असती, जसं आज तुकाराम मुंढे करतायत, मग तुकाराम मुंढे पण एक सरकारी अधिकारी IAS ऑफिसर आहे ना. त्याने संविधान, घटना, कायदा आणि महाराष्ट्र कायद्यानुसार आज फूड अँड ड्रगमध्ये जो काय भेसळयुक्त कारभार चालू होता त्याच्यावर नियंत्रण आणलं. एक IAS अधिकारी जे 25-30 वर्ष महाराष्ट्रात राज्य भेसळयुक्त कारभार चालू आहे तो जर नियंत्रण आणू शकतो, तर बाकीचे IAS अधिकारी काय उपटत होते का? थेट सवाल आहे. बाकीचे IAS अधिकारी 25-30 वर्ष काय उपटत होते का? त्यांनी संविधानिक शपथ घेतली नव्हती का नोकरीत? का एकट्या तुकाराम मुंढेंनी शपथ घेऊन त्यालाच फक्त शासन कायदे माहिती आहेत का, ह्यांना माहीत नव्हते का? या सगळ्यांची चौकशी लावा. शासनाने ह्या सगळ्या 25-30 जेवढे वर्ष गेले, जेवढे IAS अधिकारी 5-5 वर्ष सेवा भोगली असेल, 3-3 वर्ष भोगली असेल, या सर्वांची चौकशी लावा. संपत्ती प्रॉपर्टीच्या चौकशी लावा. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो भोकाळलेला भेसळयुक्त कारभार आहे, अनेक लोकांचे जीव गेले, कॅन्सर झाले, ड्रग्ज झाले, तंबाखू सेवनाने ड्रग्ज गेले, गुटख्याने मेले, कॅन्सर होऊन मेले, याला सर्वस्वी जबाबदार शासन, प्रणाली आणि प्रशासकीय IAS अधिकारी लॉबी आहे. त्यामुळे आजचे जे काही खून, दरोडे, मर्डर, डकेती होत आहेत, याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. जोपर्यंत महाराष्ट्रावरचा परप्रांतीय लोंढा रोखला जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्राचे असेच 12-13 वाजणार, असेच 12-13 वाजणार. परप्रांतीय लोंढा, परकीय लोंढा जोपर्यंत महाराष्ट्रापर्यंत थांबत नाही, म्हणून वसई, विरार, पालघर इथपर्यंत वाढत चालले. ते फाट गुजरातचं टोक गाठलेलं आहे. गुजराती महाराष्ट्रात, उत्तर भाषिक महाराष्ट्रात, बिहारी महाराष्ट्रात, मद्रासी महाराष्ट्रात, तामिळनाडू महाराष्ट्रात, कर्नाटकी महाराष्ट्रात, बंगाली महाराष्ट्रात कुठले भाषिक राहिली नाहीत ते सांगा ना. किती भाषा आहेत? तेवढे भाषेकरी आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये स्थित सापडतील. मग महाराष्ट्राने एकट्याने ठेका घेतला एखाद्या सगळ्या राज्यांचा, हे सरकारने तपासलेलं पाहिजे. सरकारला एक निवेदन आहे, मूळ आदिनिवासी कायदा करा, मूळ आदिनिवासी कायदा करा, मूळ आदिनिवासी कायदा करा, तेव्हा तर परप्रांतीय लोंढा नियंत्रण देईल. हे सांगतं दृश्य विदारक आहे. ज्या ज्या घटनेत आज मी सकाळी TV लावला तर भिवंडीमधील नारपोळीमधील घटना मी ऐकायला आली. भिवंडीमधील नारपोळीमधील घटना TV सकाळी सकाळी उजाडला पाहिल्या मी TVच बंद केला. किती विदारक दृश्य आहे. एक 17 वर्षाचा युवक 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचार करतो, म्हणजे आमची वैचारिक धारा मेलेली आहे, मेंटॅलिटी मेलेली आहे. हे सगळ्या गोष्टी एक विचार करण्याची धारणाच नाही. साधा एखादे कोणी म्हटलं अरे बाबा जरा बाजूला हो, तो मारायला येतो. साधा रिक्षावाल्याला म्हटलं ए बाबा रिक्षावाला इथं उभी करू नको, अडचण होतं, तो रिक्षावाले दादागिरी करतात, टॅक्सीवाले दादागिरी करतात. आज उत्तर बिहारी परप्रांतीय हे डोक्यावर का बसलेत? आज उत्तर बिहारी परप्रांतीय हे डोक्यावर का बसलेत? हे सर्व सत्ताधारी राजकारणांमुळे बसलेत. कोणी हिंदी भाषिक GR करतो, कोणी मराठी भाषा बंद करतं, कोणी मराठी शाळा बंद करतं. आज महाराष्ट्रातील एकही मराठी शाळा राहिली नाही. काय आम्ही शिक्षण काय फक्त काय इंग्रजीतूनच घ्यायचं? सर्व भाषेचं शिक्षण मिळालं पाहिजे सगळ्यांना.
आणि मराठी शाळा बरं का बंद? आम्ही मराठीतून शिकलो. आय नो इच अँड एव्हरीथिंग अबाउट द इंग्लिश. आय नो द होल डिक्शनरी ऑफ द इंग्लिश. आय एम द स्टुडंट ऑफ मराठी. आय एम द स्टुडंट ऑफ मराठी. मराठी माणूस इंग्रजी शिकू शकतो, पण इंग्रजी माणूस मराठी शिकू शकत नाही. तुम्हाला सांगतो, कुठला हिंदी भाषिक मराठी शिकू शकत नाही. माहिती आहे, मराठी माणूस सगळ्या भाषा शिकेल. हिंदी, गुजराती, मराठी, तेलुगू, तामिळ सगळ्याच काही शिकेल, परंतु इतर भाषिक मराठी भाषा शिकू शकत नाही, कारण मराठी भाषा अवघड आहे. संस्कृतातून आलेली मराठी भाषा आहे. हे सगळं विदारक दृश्य आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या पातळीवरती सिनेनाट्य होते, सिनेथरार होते. तुम्हाला एक सैफ अली खानचं पिक्चर आठवतील. सैफ अली खानचं एक पिक्चर आहे. त्या सैफ अली खानला आदित्य पंचोली महाबळेश्वरच्या कड्यावरून लोटून देतो. काजोल लव्ह स्टोरी आहे. काजोल सैफ अलीवर प्रेम करत असते. सैफ अलीने काजोलचं प्रेम असतं आणि आदित्य पंचोली सुद्धा प्रेम करत असतो. हे त्रिकोण आहे. त्या त्रिकोणामध्ये गडावरती महाबळेश्वरचा जो आपण पॉईंट आहे, 5 गणीचा पॉईंट आहे. पाहताना नदी तलाव पाहताना तो जो पॉईंट आहे, त्या पॉईंटवरून रॉड कापलेला दाखवला आहे. त्याच्यावरून आदित्य पंचोली सैफ अलीला सोडून देतो, ढकलून देतो, हात सोडतो. सैफ अली खाली पडतो. मग काजोली डायलॉग मारते, काही देते आणि स्वतःही उडी घेते. अशा प्रकारचं ते चित्र पिक्चर आहे. हमेशा 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 एक चित्रपट आहे सैफ अली खानचा, आदित्य पंचोली आणि काजोलचा. ह्याच्यामध्ये हे जे काही दृश्य झालं, लोहगडावरचं पुण्यातील लोहगडावरचं दृश्य झालं, हे त्याच्या चित्रपटातील आहे. हे संपूर्ण प्लॅन झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं घटना होत आहेत आणि कायदा सुव्यवस्थेला आम्हाला माहितीच नाही. जर ट्रेनमध्ये अशा घटना घडायला, जसं एअरपोर्टला संपूर्ण चेक असतो, तसाच चेक हा रेल्वे स्टेशनवर असला पाहिजे, ही माझी धारणा आहे. जसं मंत्रालयातील सिक्युरिटी आहे, चेक कॉम्प्युटराइज सिक्युरिटी चेक आहे, कार्ड दिल्याशिवाय आतमध्ये जात नाही, तसं चेकिंग रेल्वे स्टेशनवर असलं पाहिजे. तसं चेकिंग संपूर्ण महानगरपालिका कार्यालयामध्ये त्या पद्धतीचं चेकिंग असलं पाहिजे. एकट्या मंत्रालयामध्ये का, एकट्या विधानसभेमध्ये का, एकट्या मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये चेक असून सगळ्या विधानसभेच्या पायरीवर मारामाऱ्या होतात पोलिसांच्या देखत. मग पोलीस काय करतंय? हाच आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. हा संपूर्ण सरकारी कार्यालय, जी मंत्रालयामध्ये सिक्युरिटी आहे ती संपूर्ण नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयांना, जिल्ह्याच्या ते लागू करा, ही माझी धारणा आहे. म्हणून मी बोलताना बरंच काही बोलू शकतो. म्हणून कायदा सक्षम करा. सरकारने या गोष्टीकडे लक्ष ठेवा. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.